शेफाली, आज मी एकच डबा आणलाय. असंही माझ्या डब्याची आता कोणाला गरज नाही. मी तिथे जाऊन बसते, माझे कलिग्स आहेत त्यांच्याबरोबर. आपलं काय? मी पण नेहा बरोबर जाऊन बसते. चौधरी साहेब, 2 घास खाऊन घ्या. मला भूक नाही. ऐका ना, यशवर्धन चौधरी, असं दुसऱ्यांच्या ताटाकडे सतत बघून त्यांचं पोट दुखवण्यापेक्षा स्वतःचं पोट प्रेमाने भरून घ्या. घ्या. मला भूक नाहीये समीर. चल ना यार, मला भूक लागली यार. चल बरं पटकन प्लीज. मग जाऊन जेव ना समीर, प्लीज. मला भूक नाहीये. हे बघ, तुझ्या कॉन्फिडन्स बद्दल आय एम सॉरी. तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स बद्दल मी आता काहीही बोलणार नाही. मी फक्त एवढं म्हणतोय की मला भूक लागलीये, तू माझ्यासोबत जेवायला चल. आणि तू जर आला नाहीस ना तर मलाही मनापासून असं जेवावंसं नाही वाटत यार. चल ना यार प्लीज, जाऊन जेवून घे. मला खरंच भूक नाही. इतका आग्रह करूनही जर तू आता जेवायला येणार नसशील तर मग मात्र मी आता मनातलं बोलतोच. बोल. सकाळी काय झालं होतं? काय झालं? आपण ब्रेकफास्ट करत होतो. तू काय म्हणालास? नेहा माझ्यासाठी डबा आणणार म्हणालास. बरोबर. चुटकी बिटकी वाजवलीस. बरोबर. मी बेट लावतो वगैरे सगळं झालं ना, केलंस की नाही? काय झालं? आणला तिने डबा. विचारलं तुला कुठे गेला मग हा कॉन्फिडन्स? कुठे गेला? तू कॉन्फिडन्स अजून एक तसाच. तू हवं तर परत एक फोटो काढ. इतकं तोंडावर पडू नये. जर तुला असं वाटत असेल की तू कॉन्फिडंट आहेस तर मग मात्र ना मला हा कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स वाटायला लागलेला आहे. ये. माझ्याकडे बघून झालं असेल तर आता थोडं नेहाकडेही बघ. नाही, मान्य आहे तिने एकच डबा आणला, पण मी न खाल्ल्यामुळे तिने अजून खाल्लं नाही. कसं शक्य आहे? एव्हाना मस्त खाऊन झाला असेल, डबा संपला सुद्धा असेल. 1 2 3. नेहा, काय झालं? तू न जेवता का निघून आलीस? मला भूक नाही. भूक नाहीये म्हणजे? तू डबा आणलायस ना. मी तुला सांगितलं ना शेफाली, मला भूक नाहीये. अगं पण नेहा, शेफाली, ठीक. सगळे शब्द मागे. जाऊन जेवा. नाही, ते तुझ्यासोबतच.
अरे सर, हाय. नेहा, आय एम सॉरी, पण तुला एकटीला गाठून तुझ्याशी बोलण्याकरता माझ्याकडे हाच एक ऑप्शन होता. नेहा, प्लीज अंडरस्टँड यार. जेव्हा मी तुझ्याशी खोटं बोललो तेव्हा आपली ओळखही नव्हती. मग नंतर हळूहळू आपली ओळख वाढत गेली. आपण मित्र झालो. मी परीचा फ्रेंड झालो. तुझ्या घरी येणं जाणं वाढलं. त्याच वेळी माझ्या या खोटं बोलण्याचा, वागण्याचा मलाही खूप त्रास होत होता नेहा. आणि असं वाटायचं की सगळं सोडून तुझ्याशी येऊन खरं खरं काय ते बोलावं. पण नेहा, प्लीज अंडरस्टँड, ते त्यावेळेला शक्य नव्हतं. म्हणून नेहा, नेहा, तू ऐकलं नाही काही? तू ऐकलंस का काही? मिस्टर यशवर्धन चौधरी, तिने काहीच ऐकलेलं नसल्याने तुमची सगळी मेहनत वाया गेली आहे. त्यात हा समीर पण काही कामाचा नाहीये. आता जोवर लिफ्ट थांबत नाही तोवर ती माझ्याकडे बघणार पण नाही. आणि बघितलंच नाही तर मला नीट बोलताही येणार नाही. नमस्कार सर. सर, तुम्ही इकडे काय प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम नाही, लव्ह मॅटर झालेला आहे. हा? ऐका, यश आत्ता लिफ्ट मध्ये आहे. आपल्याला ती लिफ्ट बंद करायची. करा पटकन. अहो सर, अगोदर का नाही सांगितलं? कोणत्या फ्लोअर मध्ये झाले सर? नाही, एवढा हायपर होण्यासारखं काही झालेलं नाहीये. तो अडकलेला नाहीये. तो आत्ता लिफ्ट मध्ये आहे. ती लिफ्ट आपल्याला बंद करायची. करा पटकन. काय कळलं नाही? काय बोलताय? मी सिंपल सांगतो ना. आपल्याला त्याला अडकवायचं नाहीये, पण आपल्याला त्याला अडकवायचं आहे. म्हणजे मुद्दामून. तुम्ही यार मला नका कन्फ्युज करू. तुम्ही लिफ्ट बंद करा बरं, पटकन करा. कळतंय साहेब, परफेक्ट. पण मी असं काही करणार नाही सर. का? अहो असं कुठं असते का साहेब, लिफ्ट मध्ये आणि लिफ्ट बंद करू? अहो नोकरी जाईल की माझी. हळू, नोकरी वगैरे काही जात नाही. तसा प्लॅन आहे. तू लिफ्ट बंद कर पटकन, ताबडतोब कर. अहो साहेब, असं कुठं असतंय का? अहो लोक लिफ्ट लवकर सुरू करा म्हणून सांगायला येतात. लिफ्ट बंद करा असे सांगणारे तुम्ही पहिलेच. आता माझा प्लॅन म्हणल्यानंतर मला धावपळ करावी लागणार की नाही? तुम्ही कशाला बडबड करता? ती लिफ्ट बंद करा. कुठे बटन मला सांगा. नाही, जमणार नाही मला. एक मिनिट, तू माझं ऐकणार नाही? मी कोण आहे? हो माहितीये ना, समीर साहेब. समीर साहेब म्हणजे कोण? ओळखतो ना तुम्हाला? हो ओळखतो ना साहेब. यश साहेबांनंतर मोठे साहेब तुम्हीच. बस मग आता माझी ऑर्डर आहे. लिफ्ट बंद करा पटकन, ताबडतोब. ते ठीक आहे साहेब, पण मी असं काही करणार नाही साहेब. अरे का नाही जमणार? जोपर्यंत मला लेखी देत नाही किंवा सिनियर्स मला ऑर्डर करत नाही, मी असं काही करू शकत नाही. पटकन इकडे अलीकडे चल. वेळ वाया घालू नको. इकडे. हा, हे काय करताय साहेब? लेखी देतोय. लिफ्ट बंद करा आता. छे, असं कुठं असतंय का साहेब? मग कसं असते? अरे तुला सांगतो लिफ्ट बंद कर. चल ताबडतोब कर. नाही साहेब, मला नाही जमणार साहेब. तुझ्या साहेबालाच फोन लावतो. थांब. जो शहाणपणा. सीट नीट. बिंडोक समीर, याचं तर टायमिंगच खराब आहे. नुसतंच आपलं गोविंदा असं म्हणतो, ये मुझे लडकी मिलती नाही, लिफ्ट रुकती नाही. इडियट. पुन्हा थोडा वेळ वाट बघा. हे बटन आहे ना? करणार नाही बंद? नाही. नक्की? नाही. ठीक आहे. ओ साहेब काय करताय साहेब? काय अहो साहेब, नोकरी जाईल माझी. काय केलं साहेब तुम्ही? असं काय करताय सर? लोक अडकले साहेब. नाही सर, असं नका करू सर. माझं ऐक, नोकरी जाणार नाही. उलट हे काम केल्याबद्दल तुझी आता बढती होणार आहे. सर असं नका करू. अहो सर, पाया पडतात तुमच्या. मी तुझ्या पाया पडतो. ऐक ऐक. अहो सर, लहान लेकर नोकरी जाईल सर. काय होत नाही. लहान लेकरांना सुद्धा नोकरी लावून देतो मी. ऐक ऐक ऐक. प्रश्न प्रेमाचा आहे. काळजी करू नको. शांत हो. शांत हो बाळा. लिफ्ट बंद થઈ ગઈ. શું થયું ભાઈ? શું થયું? લિફ્ટ કેમ બંધ થઈ ગઈ? કોઈ હેલ્પ કર મને. હેલ્પ કર, મને બીક લાગી છે. પહેલો દરવાજા ખોલો તમે. आंटी एक मिनिट, मी हे पहिला वॉचमन ने बोला तू फोन कर. वॉचमन ने पहिला तू फोन कर.
મને બહુ બીક લાગે છે એને બોલા તું પહેલા બોલા. आंटी एक मिनिट, मी हे बघा मी हे इमर्जन्सी बटन प्रेस केलंय. वॉचमॅन येईल, काहीतरी करेल. અરે બાબા મને મરવાનું નથી, મને બીક લાગે છે. ઓહ માય ગોડ, કોઈ છે. एक मिनिट काकू, एक मिनिट आंटी, અમે અંદર અટકી ગયા છે, કોઈ છે? तुम्ही शांत व्हा काकू, काही नाही झालं, पॅनिक नका हो. અરે પણ બંધ કેવી રીતે પડી આ લિફ્ટ? તમે કઈ કર્યું એને લાગે છે. आंटी અરે બાપા, લાઈટ ગયા, હવે હું મરી ગઈ. હવે અંદર તો ગયું, શું કરું બાબા, મને તો બહુ બીક લાગે છે. મરી જઈશ. आंटी एक मिनिट, जस्ट काम डाऊन. काही काळजी करू नका, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. ओके. हे बघा તું શું કરે છે? મને શું કામ ટચ કરે છે? હાઉ ડેર યુ? તું શું સમજે છે? અંદર છો એટલે ફાયદો લે છે તું? લિફ્ટ બંધ છે એટલે? હું કઈ એકલી નથી અહીંયા, અમે બંને છે લિફ્ટમાં. नेहा सांग ना तू. नेहा તું ટચ નહીં કર મને, હા? હું તને બરાબર શીખાડીશ હવે. જો તું આ સ્પ્રે મારું છું તારા આંખમાં. ओ असं काहीतरी करू नका. माझं ऐका, असं काहीतरी करू नका. आय वॉज जस्ट ट्राइंग टू हेल्प. मी मदत करायचा प्रयत्न करतोय आंटी. असं स्प्रे नेहा सांग ना प्लीज, तो स्प्रे आधी आत ठेवा. अहो काकू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला जसं वाटतंय ना तसा हा नाहीये. मी ह्याला ओळखते. काही माणसं ना गुन्हा करण्यात एक्सपर्ट असतात आणि काही माणसं खोटं बोलण्यात. हा खोटं बोलण्यात एक्सपर्ट. हा पोचलास कुठे? घरी? ए हॅलो, बरा आहेस ना तू? मी आत्ता निघालो ना तुझ्या खोलीतून. ठीक आहे. काय झालं? सॉरी, पण हे मी तुला विचारायला पाहिजे की मी आत्ता निघालोय आणि तू लगेच फोन केलास, विचारतोयस मला काय झालं. काही काम आठवलं का तुला? काय झालं? बघ, विसरलास ना तू. ऐक ब्रो, मी तू सांगितलेली 25 कामं एकत्र करत असतो, त्यातल्या नेमक्या कुठल्या कामाविषयी बोलतोस तू? पार्टी समीर. अरे तू बरा आहेस ना यश? मी आत्ता तुला तुझ्या खोलीत सांगितलं ना की ही जबाबदारी आता माझ्यावरती दे. नेहा पार्टीला येणार, तू निश्चिंत राहा, हे आत्ता बोललो ना आपण. करेक्ट. तेवढंच फक्त माहिती करून घ्यायचं होतं. आता विसरू नकोस. अरे विसरेन कशाला यार, मी आत्ता ठरलंय ना आपलं, आत्ता बोलणं झालंय. मला सगळं माहिती यार, मी विसरणार नाही. बरं तू चिडतोयस का माझ्यावर? अरे नाही, मी चिडत नाहीये रे. हा नाही, मग ठीक आहे. चिडू नकोस, पण फक्त विसरू नकोस. अरे परत तेच यार. चिडलं होतं का? काय रे? पोचलास? अरे यश, मी फक्त 3.5 पावलं पुढे आलो यार. नाही, म्हणजे तू तुझ्या कामामध्ये जे काय करतोस ते परफेक्टच करतोस, त्याबद्दल काय म्हणजे डाऊटच नाहीये. पण काय नाही, पण म्हणजे तू नेहाला काय बोलून कन्व्हिन्स करणार आहेस, म्हणजे काय सांगून तिला पार्टीला घेऊन येणार आहेस, फक्त ते मला जरा जाणून घ्यायचं. ऐक, जर तुला आंब्याचं फळ चाखायला मिळतं तर तू आंबा खा ना. तुला करायचंय काय? हा पायरी आहे का तोतापुरी आहे, हापूस आहे का कलमी आहे, तुला काय करायचंय? एकदा मी तुला सांगितलं ना हा प्लॅन माझा आहे, तू शांत बस ना आता. अरे तसं नाही रे समीर, म्हणजे तुला माझी काही मदत हवी असेल तर मला सांग, बस एवढं. आत्ता तरी मला तसं वाटत नाही की मला तुझी मदत लागेल. ओके, गुड, व्हेरी गुड. पण तरी सुद्धा सांगतोय, काही माझी मदत लागली तर मला लगेच सांग. ओके, तुला मदत करायची आहे ना, तू प्लॅन कर आणि नेहाला पार्टीला घेऊन ये जा. नाही समीर, ते तू कर प्लीज. या बाबतीत तरी आपण शुअर आहात ना सर? हो. थँक्यू सो मच. मी आता आपल्याला शेवटचं सांगतो की तुम्ही निश्चिंत राहा, ही जबाबदारी माझ्यावरती आहे. ओके, बाय. हॅलो, बाय. चिडला की काय परत? खाली चिडतोय का? 2-2 मिनिटांनी प्रेमात पडलाय की काय? अरे काय रे बाबा? हॅलो समीर. ऐक यश, मी आलो, खोलीत आलो. थांब. नाही, अरे तू आता पोचला असशील, परत कुठे येतो? ऐक ना, काय प्रॉब्लेम आहे? दर 3 पावलं चालल्यानंतर तुम्हाला फोन करतोस आणि विचारतोस पोचलास का घरी नीट? मी काय हवेत ना उडून जाणार आहे का? मी फक्त इतक्या करता फोन केला होता की आम्हाला माहितीये तुझा मुद्दा कळलाय. नेहा तर स्वतःच म्हणाली होती रागात की मी तुझ्याकडच्या पार्टीला येणार नाही, मग ती आता कशी येईल? हाच प्रश्न पडलाय ना तुला? करेक्ट. तिचा स्वभाव आपल्याला माहिती आहे समीर. ऐक यश, आता मी शेवटचं तुला सांगतो,
ही पार्टी तुझी सक्सेस पार्टी आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर? बरोबर दुसरी गोष्ट, या पार्टीमध्ये नेहानी येणं महत्वाचं आहे. बरोबर? बरोबर. तिसरी गोष्ट, झाल्या प्रकरणामध्ये तुझी कशी चूक नव्हती हे तिला कळणं महत्वाचं आहे. बरोबर? बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला हे कळलं हे तिने तुझ्या समोर कबूल करणं महत्वाचं आहे. मला आता हे सगळं पाठ झालं यार यश. नाही पण म्हणजे हे सगळं ठरल्याप्रमाणे तू पार पाडशील ना? हे तू मला विचारूही नको, मला सांगूही नको, हे तू एकदा स्वतःच्या मनाला ठामपणे सांग. हा मुद्दा आणि हे सगळं बोलायला तू जर मला परत फोन केलास तर मी नेहाला तर पार्टीला येऊच देणार नाही. मी स्वतः मोबाईल बंद करेन आणि निघून जाईन कुठेतरी. बस. नाही तू 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 ठेव यार फोन. समीर, तू घरी लावली अरे इकडे कुठे जायचंय, घरी जायचंय मला. एवढी का चिडचिड करतो हल्ली? काय केलं मी असं? नेहा पार्टीला येणार कन्फर्म, ठरल्याप्रमाणे सगळं घडणार कन्फर्म. अरे पण नेहा तुझ्या समोर आल्यावर तू काय करणार आहेस? तू तिच्याशी कसा वागणार आहेस? काय बोलणार आहेस? नाही, यशवर्धन चौधरी, असं नाही चालणार. असं नाही चालणार यश. ची व्यवस्थित आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, एक स्क्रिप्ट तयार केली पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे, होमवर्क केलं पाहिजे. कम ऑन. नेहा पॅलेस मध्ये एंटर करणार, एवढ्या डिटेलिंगची गरज नाहीये. बरं, नेहा माझ्या समोर येऊन उभी राहिली, मी काय बोलेन? नेहा समोर आली, सगळ्यात आधी काय बोलशील? नमस्कार नेहा. नमस्कार नेहा. फारच बोजड आणि वयस्कर असं वाटतंय. थोडं कॉन्फिडेंट यश. हे बेब्स, थोबाडीत मारेल नेहा. हाय नेहा. I'm extremely sorry for whatever happened. लिहून ठेवतो. अरे खुर्च्या बदला रे या. सगळ्यात आधी जेव्हा मी तिला नेहा असं बोलीन तेव्हा ती चमकून माझ्याकडे बघेल, मला टाळून पुढे जायचा प्रयत्न करेल. मी लगेच तिची वाट अडवेन, तिला म्हणेल नेहा प्लीज, नेहा मला थोडंसं बोलायचंय तुझ्याशी. नेहा मला म्हणेल की येस सर, प्लीज माझी वाट सोडा, शेफाली माझी वाट बघते. अगं नेहा, पण मी पण तर तुझी नाही यश, नाही, असं डिरेक्टली नाही बोलू शकत, किती वाईट दिसेल ते. Come on, come on, come on. Yes, you can do it. You can do it. Just focus. Focus. Breathe in. Focus. Be confident. हे बघ नेहा, मला प्लीज तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. यश सर, मला तुमच्याशी या विषयावर काही बोलायचं नाहीये. नाही नाही नेहा, हे बघ, तू काही बोलावं अशी माझी अपेक्षाही नाही. तू फक्त थोडंसं ऐकून घे, बस 2 मिनिटं दे मला, आणि जे काय बोलायचंय ते पटकन बोला. यश सर, या नेहा, हे बघ नेहा, यश, दिस इज युअर चान्स. ओके, दिस इज युअर चान्स. डोंट मिस आउट ऑन दिस. नेहा, मला मान्य आहे की मी जे वागलो ते बरोबर नाही वागलो, मी चुकीचं वागलो, मी तुझ्यापासून लपवायला नको होतं, पण मी असं का वागलो ती कारणही तुला माहिती आहेत. नेहा इकडनं लगेच जायचा प्रयत्न करेल, मी तिचा लगेच हात धरेन, म्हणेन नेहा हे बघ, राग जितका मोठा असतो ते. काय चाललंय तुझं हे? कॅच प्रॅक्टिस. हे असं? हो, टाइमपास. काय झालं काकू? मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय सांगायचं? आपल्या पाठीमध्ये गंमत होणार आहे. गंमत? कसली गंमत? मी जे काही सांगतेय ना ते नीट लक्ष देऊ नये, कारण त्यातच तुझा फायदा आहे. काकू जरा पटकन सांगशील प्लीज? मला ना माझं एक महत्वाचं काम कंप्लीट करायचंय. तुझं जे काही महत्वाचं काम आहे ना त्यापेक्षा मी जे काही सांगते ना ते अधिक महत्वाचं. अच्छा, असं काय? सांग ना पटकन. आपल्या पाठीमध्ये ना खूप मोठा तमाशा होणार आहे. तमाशा?
कसला तमाशा आणि कोण करणार आहे तमाशा? मी मीच ना तमाशा करणार मी. दारूबिन तिकडे पार्टीमध्ये येणार आणि त्या पार्टी झालेल्या सगळ्या लोकांना काय वाटेल त्याचं बडबडणार आणि तमाशा करणार. बरोबर ना? हेच सांगायला आली होतीस ना माझी कंप्लेंट करायला त्याच्याकडे. बोल ना. हा? बोल ना. काका खरं काय ते ए, काका! एक थोत्रीत. काय करतोयस तू? तू तुला ओळखत नाहीस व्यवस्थित म्हणून बोलतोय हे सगळं. मी व्यवस्थित ओळखतो तिला. पार्टीची आयडिया किती छान आहे हेच सांगत होते मी यशला. मूर्ख आहे असं वाटलं तुला? मी तू मूर्ख आहे का? निघा. कंप्लेंट करायला दे माझी इकडे. काका आय एम सॉरी, पण तू काकूशी असं वागतोस ना, मला अजिबात नाही आवडत. हे बघ, ही घरातली जी सगळी बाकीची आहेत ना ते सगळ्यांबरोबर असंच वागायला पाहिजे. हीच भाषा कळते त्यांना. ते सगळं मला माहित नाही काका, पण ती आत्ता काहीतरी वेगळं सांगायला आली होती आणि तुझ्या या अशा वागण्यामुळे ती सांगू शकली नाही. अरे तुझी ती एक मिनिट. ही म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कॉम्प्रोमाइज आहे म्हणून ती आहे माझ्या आयुष्यामध्ये. ते विषय वेगळा होता ते. अरे खूप जण बोलतायत तुझ्याबद्दल. खूप छान काम करतोस तू आणि चर्चा होती सगळी. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ. थँक्यू. पण काका मला तरी असं वाटतं तू प्लीज एकदा तरी काकूला समजून घे. बस. मी कौतुक करायला आलो होतो तुझं. व्हेरी गुड. कौतुक केलं. बाय. गुड बाय. सॉरी सॉरी नेहा, सॉरी, व्हेरी सॉरी. तुला थांबवायला लागला. पण नेहा प्लीज पडू नकोस. नेहा 2 मिनिटं माझं ऐकून घे. ओके 2च मिनिटं. एक. ओके नेहा, मला जे बोलायचंय यश यश प्लीज प्लीज वाचव मला. थांब. कुठे झाले? हा माणूस यश. खोटाडे इथपर्यंत मजल गेली तुझी आता. खबरदार. काय खबर? बघ आतापर्यंत मोठीवारी सगळं ऐकत गेलो तुझं. एक नंबरची खोटाडी निघालेस तू. यश यश तुला ना काय करतोय? हॅव यू लॉस्ट इट? तिला असं सोडणारच नाही. काय करतोय? यश बरोबर झालं तू वेळ म्हणाला. यश नालायक माणूस आहे. नालायक माणूस माझा जीव घेणार होता. नालायक मी नाही तू आहेस नालायक. तू त्या पार्टीमध्ये जीव घ्यायचा काहीतरी प्लॅनिंग करत होती. नाही खोटं बोलतोय हा यश. तुला माहिती मी तुला माझा मुलगा मानते ना. याचा रागच आहे या माणसाच्या मनात. हा राग मनात ठेवूनच मी एकटी असं बघून ना माझ्यावर हल्ला करायला माझ्या बेडरूम मध्ये घुसला. वेळी सत्यजित तिथे आलेलं म्हणून बरं झालं. नाहीतर मी जिवंतच राहिले नसते. तू विचार सत्यजितला. सिमी बोलते ते खरं आहे. मी तिथे वेळेत पोहोचलो म्हणून, नाही तर अनर्थ ओढवला असता. मी पण बोलू शकतो. मला पण वेळेवरती कळलं म्हणून, नाहीतर माझ्या यशच्या बाबतीत अनर्थ घडला असता. विश्वजित तू शांत बस. तुला जे काय बोलायचंय ना ते आपण शांतपणे बसू आणि बोलू. नाही तुम्ही शांत बसा, पण मी शांत बसणारच नाहीये ना आता. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? आय एम कॉलिंग द पोलीस. जा बोला ना पोलिसांना. आणि कुणाला बोलव ते यायच्या आधी ना तुला मी खलास करतो आणि मी जातो पोलिसात मारलं म्हणून सांगायला. यश, हे आता अति होतंय. मी ऐकून घेतोय. याचा अर्थ असा नाही हा कसाही वागेल आणि कसाही बोलेल.
लक्षात ठेव, हात मलाही उचलता येतो. अरे लहानपणी कधी नाही उचलला जात, आता काय उचलला? Shut up! काय चाललंय तुमचं? हे घर आहे आपलं आणि मला असं वाटत होतं की आपण एका कल्चर्ड घरात राहतो. हे कल्चर आहे आपलं. कोणी एकमेकांचं ऐकून घ्यायला तयारच नाहीये इकडे. फक्त ब्लेम करताय तुम्ही एकमेकांना. मला प्लीज शांतपणे कोणी सांगेल का की एक्झॅक्टली झालंय काय? पण त्याआधी काकूच्या अंगावर हात उचलून तू बरोबर नाही केलंस. प्लीज तिची माफी माग. माझं ऐकून तरी घे. Just say sorry, God damn it! ही साधी माणूस पण नाही रे. मी तर म्हणतो तूच बोलव पोलिसांना आणि दे ताब्यात. ही घरातून गेली ना तरच आपल्या घराचं भलं होईल, नाही तर नाही होणार. हे बघ काका, ती कुठे जाईल की नाही मला माहित नाही, पण तू जर का तिची माफी मागितली नाहीस ना तर मी मात्र हे घर सोडून नक्की निघून जाईन. यश, आय प्रॉमिस. शब्दाचा पक्का आहे काका. अजूनही वेळ गेलेली नाही. तू तिची माफी मागतोयस की मी? सॉरी. आता मला शांतपणे सांग काय झालंय. ती सारखी सांग दाखवते आणि बोलत असते ना तुझ्यावरती प्रेम आहे खूप म्हणून. सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. ते माणसांवरती प्रेम करायचं का त्या पैशांवरती करायचं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे रे. पण ही जर का तुझ्या जीवावरती उठत असेल ना तर नाही सोडणार आहे हिला मी. यश, मी माझ्या पिकूच्या डोक्यावर हात ठेवून तुला हे सांगते, हा माणूस खोटं बोलतोय रे. आई आहे रे मी तुझी. माझ्या पिकूच्या जागी तू आहेस यार. Cool down. तू मी- Cool down. तू इकडे रिलॅक्स. हे बघ, हे जे आहे ते फक्त काकाचं मत आहे. आमच्यापैकी कोणीही तुला असं काही म्हटलेलं नाही. नाही पण माझ्या मनात जर काही असतं ना तर मी माझ्या पिकूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली असती का? इट्स ओके काकू. काका जर का असं म्हणतोय तर आपण त्याला विचारूया तरी की त्याला असं का वाटतंय. बोल काका. तिने ऐकलं, मिथिलांनी सांगितलं मला. मिथिला, काकाजी म्हणतोय ते खरंय. हे बघ काकू, आतापर्यंत इथे जे काही घडलं तू सगळं बघितलंयस. आता खरं खोटं काय हे फक्त तुझ्या बोलण्यावर ठरणार आहे. बाई, अहो, काय झालं? कोण रडतंय? बुड्डी, सरक बाजूला हो. अरे देवा, शेफाली. अगं शेफाली, काय झालं काय एवढं रडायला? अगं तू सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे? ए बाई, अगं काहीतरी बोल ना. शेफाली, तुझ्या रडण्यानी सगळी सोसायटी दारात जमा झाली. पण त्याचा काय उपयोग आहे काकू? तिने विचारायला हवं, ती तर किचन मधून बाहेरच येत नाहीये. अगं पण काय झालं ते तर सांग ना आधी. मग नेहाशी काय बोलायचं ते मी बोलते. हार्ट ब्रेक झालाय माझा. हा? अरे देवा, आणि हे तू आत्ता सांगतेस?
अगं तू तरी काय बोलत बसले, जा आतमध्ये नेहाला बाहेर घेऊन ये आणि डॉक्टरला फोन करायला सांग. अरे इतक्या लहान वयामध्ये हार्ट अटॅक म्हणजे कठीणच आहे बाबा. ओ इंजिनियर, हा? ही काहीतरी वेगळं म्हणते आणि तुम्ही काहीतरी वेगळंच समजताय. अगं आत्ताच बोलली ना ती हार्ट अटॅक आला म्हणून. अरे बंडू काका, मी म्हणाले माझा हार्ट ब्रेक झालाय, म्हणजे मेरा दिल तोड दिया है किसी ने. तो गेला हो, पण माझे 500 करोडही घेऊन गेला. ए बाई, तू आधी नीट काय ते ठरव. आधी वेगळं बोलत होतीस, आता सांगते 500 करोड गेले म्हणून. म्हणजे मी डॉक्टरला घेऊन येऊ का पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करू 500 करोड गेल्याची? हो ना, मला पण काही कळेनासच झालं हो हिचं. अगं पण हिच्याकडे 500 करोड कुठून आले? शेफाली, अगं आम्ही काय विचारतोय? अगं तू नीट काय ते सांगणार आहेस का? काकू, तुम्ही दोघं उगाच टेन्शन घेताय. तुम्ही समजता ना तसं काही नाहीये. तिला वाईट वाटतंय म्हणून ती रडतीये. अगो बाई, वाईट वाटलं म्हणून एवढं रडतात का? आधी तुझं ते रडणं थांबव बरं. आणि तुम्ही पण प्लीज निघा. हा, तुम्ही पण नका टेन्शन घेऊ. ती अशीच रडते म्हणते. ती मी सांगून माझं ऐकत नाही काकू, तर तुमचं काय ऐकेल? राहू द्या, ती रडेल आणि शांत होईल. बघितलं, मी आल्यापासून अशी वागणूक मिळते मला. मग मी रडू नको तर काय करू? मेरे 500 करोड का सपना अधूरा रह गया काका. मेरे 500 करोड का सपना अधूरा रह गया. मावशी बस ना, आता किती रडते. आईने मला एवढं मारलं तरी मी रडत नाही. तू तर स्ट्रॉंग आलेस ना. खरंय तुझं परी. आता मी सावरायला हवं. मनातलं दुःख पचवून यातून बाहेर पडायला हवं. चला आता ही निदान माणसात तरी येते. एवढं सोपं नाहीये ते. एवढं सोपं नाहीये. आता ना मला हार्ट ब्रेक सेलिब्रेशन करावं लागणार आहे. हे का आता नवीन? हो, माणसाला झालेलं दुःख सुद्धा साजरा करता आलं पाहिजे. तेच करणार आहे मी आज. नेहा, अगं लवकर तयार हो. आपल्याला आज माझं हार्ट ब्रेक सेलिब्रेशन एन्जॉय करायला जायचंय. म्हणजे नेमकं काय करणार आहेस ग? काही नाही, एखाद्या साध्या 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये जाणार, थोडंफार खाणार, उलटू धमाल करणार. तेवढंच एक सेलिब्रेशन मुळे रिलॅक्सेशन. नेहा, अगं होतीयस ना रेडी? पटकन ये. अजिबात नाही, मी परीला सोडून कुठेही नाही जाणार काकू. शेफाली मावशी, आई जर येत नसेल तर मी येते ना तुझ्या सोबत. आपण दोघे मिळून पार्टी तुझी साजरी करू. परी, तू जरा गप्प बस. असं पार्टीत लहान मुलं जात नाही. ऐकलं तुम्ही दोघांनी? हे असं आहे सगळं. मी सगळ्यांसाठी असते हो, पण माझ्या गरजेच्या वेळी कोणीच नसतं. तो गेला, 500 करोडची स्वप्न दाखवून गेला, पण माझी मैत्रीणही माझी राहिली नाहीये. काय करू मी आता, तुम्हीच सांगा. कसं जगू, कसं जगाला तोंड दाखवू मी? म्हणजे मी जगायचंच नाही का? माझा ज्यांच्यावर हक्क आहे त्यांच्यासमोर मी हट्टही करू शकत नाही का? शेफाली, तुझं रडणं बघून आता माझ्याही डोळ्यात पाणी यायला लागलंय ग. तुला काय हवंय? नेहा तुझ्या बरोबर यायला हवे एवढंच ना? मग चल, आज चल चल तरी बाबा. नेहा, नेहा जा ग तिच्या बरोबर. काकू, मला जर तिला सांगायचं होतं ते सगळं सांगून झालं. अगं पण आता मी सांगते म्हणून तरी जा. अगं रागाच्या भरात जर जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना हिनी, तर आयुष्यभर सल राहील. एक तर हल्लीच्या मुलांचं काही सांगता येत नाही, त्यात हिचं तर नाहीच नाही. काकू, मी तिला नीट ओळखते.
ती दुसऱ्याचा जीव घेईल, स्वतःचा जीव देणार नाही. कशी रडते बिचारी. ती रडेल रडेल आणि शांत होईल का, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ए बाई, आता गप्प बस ना जरा. का अख्खी सोसायटी जमा करतेय? काका तुम्ही तिला सांगा ना, ती नाही म्हणत आहे म्हणून मी रडतेय ना. तू तरी ऐक ना माझं. मला नाही जायचंय का. आता मी पण तुझं काही ऐकणार नाहीये. तू जाणार आहेस कारण तुला पण बरं वाटेल. आणि मलाही, आणि मलाही. तू जरा गप्प बसतेस का? मी बोलतेय ना तिच्याशी. मी परीला सोडून नाही जाणार का. अगं परीची काळजी घ्यायला मी आहे ना. बघा काकू बघा, तुम्ही एवढं बोलून सुद्धा ती तुमचं ऐकायला तयारच नाहीये काकू. आता मी काय करू काकू? कोणाच्या तोंडाकडे बघू? या जगाला कशी सामोरे जाऊ काकू? ए, शांत हो. नौटंकी. चल येते मी. काय तू येतेस? येस, मला माहित होतं तू मला कधी नाही म्हणूच शकत नाहीस. यू आर माय बेस्ट फ्रेंड. चला आपण तुझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट करू. सिलेक्ट काय करायचंय? माझ्याकडे जे आहे ते कपडे मी घालणार आहे. सॉरी, आपण पार्टीला जातोय आणि पार्टीमध्ये तुझ्यावर काय छान दिसेल हे फक्त मला माहितीये. तू चल ग काकू. चल. अगं काय करणार?